नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत। विषय आहे चेहऱ्यावरील काळे डाग अर्थात ब्लॅकहेड्स, ज्याला आपण वांग असं देखील म्हणतो। हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या खानपानाच्या सवयीमुळे, असलेल्या व्यसनांच्यामुळे, यासोबतच सततच्या ताणतणावामुळे, धावपळीमुळे आणि दगदगीमुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा अतिशय खराब होत चाललेली आहे। चा परिणाम म्हणून चेहऱ्यावरती वांग येणं, काळे डाग पडणं, मुरूम येणं, पुटकुळ्या येणं, पुटकुळ्या येऊन गेल्यानंतर किंवा फोडल्यानंतर तिथं काळे डाग पडणं, ज्यामुळे चेहरा अतिशय विद्रूप होतो। बऱ्याचदा आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि या हार्मोनल इम्बॅलन्सचा परिणाम म्हणून देखील चेहऱ्यावरती वांग येतात। खास करून महिलांच्या मध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं। इकडच्या गालावर एक काळसर चट्टा, इकडच्या गालावर एक काळसर चट्टा, अशा प्रकारे इथं जसं काही की फुलपाखरू बसलंय असं आपल्याला त्या ठिकाणी दिसायला लागतं आणि एकूणच यामुळे चेहरा कुरूप दिसायला लागतो। बऱ्याचदा हे डाग अतिशय चिवट असतात। काहीही उपाय केले, काही औषधं घेतली तरी ते निघूनच जात नाहीत। कुठलाही मलम लावला तरी सुद्धा ते परत वारंवार येतात। आपला चेहरा गोरा दिसावा, आकर्षक दिसावा, सुंदर दिसावा, तजेलदार दिसावा असं सगळ्यांनाच वाटत असतं। परंतु जर तुम्ही तुमचा चेहरा गोरा करण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी कुठल्या तरी केमिकल युक्त क्रीमचा, औषधांचा वापर करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम म्हणून देखील तुमचा चेहरा खराब होतो, ज्याला आपण ॲलर्जिक रिॲक्शन असं म्हणतो। बहुतांशी वेळेला ब्युटी पार्लर मध्ये किंवा कुठल्या तरी कॉस्मेटिक पार्लर मध्ये जाऊन चेहऱ्यावरती ब्लीच करतो, फेशियल करतो आणि त्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या केमिकलचा आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवरती अक्षरशः मारा होतो आणि चा परिणाम म्हणून आपली त्वचा वरचेवर खराब होऊन जाते। ती खूप जास्त सेन्सिटिव्ह, संवेदनशील होती। जी नॉर्मल प्रत आहे, नैसर्गिक प्रत आहे, ती खराब होऊन जाते आणि काही केल्या आपला चेहरा परत नॉर्मल होतच नाही। खरं तर आपला चेहरा चांगला गोरा दिसावा यापेक्षा आपला चेहरा, आपली त्वचा निरोगी राहावी याला आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे। अशा वेळी आपण असल्या कुठल्या तरी केमिकलचा उपयोग न करता घरच्या घरी कुठला नैसर्गिक उपाय करता येऊ शकतो का, जेणेकरून आपल्याला या सगळ्या समस्यांपासून दूर होता येईल, आपला चेहरा सुंदर, आकर्षक, तजेलदार आणि गोरा दिसेल, तेही कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये वांगाच्या डागासाठी, काळ्या डागांच्यासाठी, चेहरा आकर्षक, तजेलदार दिसण्यासाठी, नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरती गोरेपणा येण्यासाठी 3 सोपे घरगुती उपाय सांगणार आहे। विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता नीट शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका। बऱ्याचदा आपण हे उपाय व्यवस्थित ऐकत नाही, ते कुणी करावे, कुणी नाही करावे, त्याच्यामध्ये कुठला घटक किती प्रमाणामध्ये टाकावा हे आपण नीट लक्षातच घेत नाही, तो उपाय कुठल्या वेळेला करावा, या सगळ्या गोष्टी जर आपण नीट समजून घेतल्या तरच आपल्याला त्या उपायाचा चांगला फायदा होतो। बऱ्याचदा आपण हे उपाय करत असताना व्यवस्थित ऐकत नाही किंवा तो उपाय आपल्यावरती सूट होईल का याची देखील चाचणी आपण करून बघत नाही। बहुतांशी वेळेला आपण कुठलीही बाजारातून आणलेली जी क्रीम असते ती डायरेक्ट आपल्या तोंडावर फासतो। ती आपल्या चेहऱ्याला सूट होईल का, त्याच्यामध्ये असणारे इन्ग्रेडियंट आपल्याला लागू होतील का, त्याची कुठली ॲलर्जी तर होणार नाही ना, त्याचे काही विपरीत परिणाम आपल्या सुंदर नैसर्गिक त्वचेवरती होणार तर नाहीत ना, याची कुठलीही शहानिशा आपण करत नाही। मग अशा वेळेला आपली काहीतरी गडबड होऊन बसते। तुम्ही कुठलीही क्रीम लावा किंवा कुठलेही घरगुती उपाय करा, मात्र ते उपाय करत असताना खरंच तो उपाय आपल्याला सूट होऊ शकतो का याची चाचणी आवर्जून करा। कारण प्रत्येकाची त्वचा, त्याची ठेवण, त्याची प्रकृती, त्याची प्रत जी असते ती वेगवेगळी असते। प्रत्येकाच्या मध्ये असणारा हार्मोनल बॅलन्स वेगळा असतो, प्रत्येकाच्या शरीराची प्रकृती वेगळी असते। त्यामुळे हे उपाय करत असताना त्याची चाचणी देखील कशी करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। अजून एक महत्त्वाची विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे चेहऱ्यावरचे काळे डाग अर्थात वांग घालवण्यासाठी चेहऱ्यावरती काळ्या डागांच्या वरती तेलानं मसाज करणं। त्यासाठी फक्त तुम्हाला 2 गोष्टी लागणार आहेत। एक म्हणजे थोडंसं मोहरीचं आणि तुमचा 10 मिनिटाचा वेळ। दररोज संध्याकाळी झोपताना जर तुम्ही 10 मिनिट थोडंसं मोहरीचं तेल हातावरती घेऊन बोटानं चेहऱ्यावरती जिथं जिथं डाग आहेत, जिथं जिथं सुरकुत्या पडलेल्या आहेत, जिथं जिथं कावणलेलं आहे, तिथं तुम्ही जर हलक्या हाताने गोलाकार, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज मसाज केली हळुवारपणे, तर तुमचे काळे डाग काही दिवसांनी 100% खात्रीशीरपणे निघून जाण्यासाठी मदत होऊ शकते। मोहरीचं तेल, ज्याला आपण हिंदीमध्ये सरसो का तेल असं म्हणतो, हे तेल हल्ली बाजारामध्ये कुठेही मिळून जातं। परंतु हे तेल खरेदी करत असताना त्याचं उत्पादन तिथी जी आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट, ही जवळची असेल याची आवर्जून खात्री करा।
खूप दिवसाचा असेल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्यावरती होऊ शकतात। थोडासा उग्रवास असणारं हे तेल आहे, याच्यामध्ये जास्तीची उष्णता आहे। रोजच्या एक्झर्शनमुळे, ताणतणावामुळे किंवा तुमच्या शरीरामध्ये वाढलेल्या वात किंवा पित्त प्रवृत्तीमुळे चेहरा जर काळवंडत असेल, खास करून जर तुमचं वय तरुण असेल किंवा तुम्ही महिला स्त्री असाल, हार्मोनल इम्बॅलन्स झाला असेल किंवा कुठल्या तरी औषध गोळीची आजाराची ॲलर्जी किंवा दुष्परिणाम म्हणून तुमचा चेहरा काळवंडला असेल, असे वांगाचे डाग आले असतील, प्रसूतीनंतर तुमच्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग आले असतील, तर त्यासाठी हा सगळ्यात बेस्ट नैसर्गिक उपाय मानला जातो। आता हा उपाय संध्याकाळीच का बरं करायचा? कारण या तेलामध्ये जास्तीची उष्णता असते आणि संध्याकाळच्या वेळेला थंडावा असतो। या तेलाच्या जास्तीच्या उष्णतेचा विपरीत परिणाम आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवरती होऊ नये म्हणूनच हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। यासोबतच संध्याकाळच्या वेळेला शरीरातली वात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असते, ती कमी होण्यासाठी देखील या मोहरीच्या तेलानं मसाज केल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होणार। आता पाहूया हा उपाय कोणी नाही करायचा। ज्या लोकांना खूप अति जास्त प्रमाणामध्ये उष्णता आहे किंवा ज्या लोकांना अति जास्त प्रमाणामध्ये पित्त होतं, ज्यांची त्वचा अतिशय सेन्सिटिव्ह अर्थात संवेदनशील आहे, जे अतिशय उष्ण वातावरणामध्ये राहतात किंवा ज्या लोकांचा चेहरा कुठलीही क्रीम लावून सेन्सिटिव्ह झाला, चेहऱ्याची त्वचा पातळ झाली किंवा ज्यांना मोहरीच्या तेलाची ॲलर्जी आहे, अशा लोकांनी हा उपाय करणं टाळावा। आणि मग हा उपाय कोणासाठी चांगला, कोण करू शकतो, कोणाला याचे चांगले फायदे होऊ शकतात? तर ज्यांच्या शरीरामध्ये जास्तीची उष्णता किंवा जास्तीचं पित्त नाही, ज्यांची त्वचा अतिशय जाड आहे, जिथं काळे डाग आलेत, वांग आलाय, ती त्वचा एकदम खरबडीत किंवा रफ झाली असेल, जास्तीची जाड झाली असेल, ज्यांना दिवसभरामध्ये खूप जास्तीची दगदग धावपळ असेल, स्ट्रेस ताणतणावाचं प्रमाण जास्त असेल, ज्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स जास्त प्रमाणामध्ये झालाय, अशा लोकांच्यासाठी मोहरीचं तेल अतिशय उत्तम मानलं। यासोबतच ज्यांची त्वचा ऑलरेडी खूप तेलकट आहे, ज्यांच्या चेहऱ्यावरती सतत तेलकटपणा असतो, अशा लोकांनी मोहरीच्या तेलाचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचंय आणि 10 मिनिट मसाज करण्याच्या ऐवजी 2 ते 3 मिनिटाचीच मसाज त्यांनी करायचे। आणि सगळ्यात महत्वाचं, मसाज केल्यानंतर या लोकांनी डाळीच्या पिठानं हे सगळा चेहरा धुवून काढायचा, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होणार नाही आणि जास्तीच्या तेलकट चेहऱ्याचा त्यांना अति जास्त त्रास होणार नाही। दुसरा महत्वाचा उपाय आहे जायफळीचा लेप चेहऱ्यावरती देणं। जायफळीचा छोटा तुकडा घ्या, तो लोखंडी लाकडाच्या किंवा दगडाच्या सानेवरती चांगला उगाळून घ्या आणि उगळल्यानंतर त्याचा गंध किंवा त्याचा लेप तुम्ही चेहऱ्यावर जिथं काळे डाग आलेले आहेत, वांगाचे डाग आलेले आहेत, त्या ठिकाणी लावा, अर्धा 1 तास ठेवा आणि त्याच्यानंतर तो धुवून काढा। खास करून हा उपाय तुम्ही सकाळीच करा आणि जर संध्याकाळी करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी मोहरीचं तेल मी सुचवलेलं आहे। सोबतच तिसरा महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे रुचीचा चीक, ज्या झाडाला आपण रुईचं झाड म्हणतो, ज्याची पानं आपण हनुमंताला वाहतो, त्या पानाचा जो चीक किंवा दूध असतं त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिसळा, त्यातल्या त्यात रान हळद जर मिळाली तुम्हाला तर ती तुम्ही त्याच्यामध्ये मिसळा, त्याची पेस्ट करून तुम्ही त्या डागावरती लावू शकता। आता हे तिन्ही उपाय करत असताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, यापैकी कुठलाही उपाय तुम्हाला करायचा असेल तर त्या अगोदर पदार्थ तुम्ही हाताच्या इथल्या बाजूला, आतल्या बाजूला लावून थोड्या वेळ ती ठेवा, अर्धा 1 तास। तिथं जर तुम्हाला काही लालपणा किंवा रॅश आली नाही किंवा तिथं आग पडली नाही तर असं समजायचं की तुमच्या शरीराला, तुमच्या त्वचेला त्या पदार्थाची ॲलर्जी होणार नाही आणि तेव्हाच मग तुम्ही चेहऱ्यावरती लावा। कुठलीही क्रीम तुम्हाला लावायची असेल बाजारातली, ती देखील तुम्ही अशा प्रकारेच हातावरती टेस्ट करा, अर्धा 1 तास ठेवा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ती लागू होते की नाही ही कळेल आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या चेहऱ्याला ती लावू शकता। कारण बहुतांशी वेळेला कुठलीही क्रीम लावल्यानंतर मग आपल्याला कळतं की याची ॲलर्जी आपल्याला होते। त्यामध्ये असणाऱ्या इन्ग्रेडियंटला आपली त्वचा ही सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे, त्यामुळे ॲलर्जी होण्याच्या आधीच जर टाळायची असेल तर अशा प्रकारची चाचणी, टेस्ट आपण करून बघितली पाहिजे हातावरती आणि मगच कुठलाही उपाय किंवा कुठलीही क्रीम आपण लावली पाहिजे। तर मित्रहो, नक्कीच हे तिन्ही उपाय तुम्ही आवर्जून करून पहा। तुमच्या वांगाचे डाग, तुमच्या चेहरा काळवंडलेला, तुमच्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुत्या आहेत, चेहऱ्यावर आलेला जो निस्तेजपणा आहे, तो नैसर्गिकरित्या निघून जाण्यासाठी या तिन्ही उपायांच्यामुळे तुम्हाला अतिशय चांगला नैसर्गिक फायदा होणार आहे, तोही कुठल्याही दुष्परिणामाशिवाय। नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या चेहऱ्यावरचे काळे डाग, वांगाचे डाग, काळवंडलेला चेहरा, सुरकुत्या पडलेला चेहरा चांगल्या प्रकारे आकर्षक, सुंदर, तजेलदार आणि नैसर्गिकपणे गोरा करण्यासाठी मदत होईल आणि ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील। तर हो, आपल्या चॅनलवरती जवळपास 1600 व्हिडिओ तयार झालेले आहेत। तुम्हाला हवे असणारी माहिती तुम्ही आवर्जून चॅनलला भेट देऊन पाहू शकता। यासोबत तुमच्या मनामध्ये आरोग्याच्या संबंधित काही प्रश्न, शंका, समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये वेळच्या वेळी कळवा। आम्ही त्याच्यावरती नक्कीच चांगल्या प्रकारे शास्त्रीय माहिती देणारा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू। तुम्हाला, तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला त्याचा फायदा होईल। परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद।